नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं 30 दिवस 30 मंदिर दर्शन या सिरीज मध्ये। आज तो आपण घेणार आहोत दर्शन काळकुटेश्वर महादेवांचं। चला तुम्हालाही देतो, ब्लॉग कंटिन्यू करा। हे आहे गोदापात्रात वसलेले काळकुटेश्वर महादेव मंदिर। हे एक पुरातन आणि अनोखी परंपरा लाभलेले जागृत देवस्थान आहे। 1783 ला पेशवे काळात या मंदिराची स्थापना झाली असून ते स्मशान निवासी देवस्थान म्हणून ओळखले जाते। संपूर्ण भारतात केवळ 2च ठिकाणी महादेव स्मशान निवासी मानले जातात, एक उज्जैन महाकालेश्वर मंदिर तर दुसरे राज्यातील एकमेव नाशिकचे काळकुटेश्वर महादेव मंदिर। येथे चिता भस्म लावण्याची परंपरा आजही पाळली जाते। श्रावण महिन्यात मंदिरात भक्तांची मोठी गर्दी दिसून येते। श्रावणातील 3ऱ्या सोमवारी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येते। मंदिर समितीकडून 251 किलोचा महाप्रसाद वाटप करण्यात येतो। प्रदोष मुहूर्तावर मुकुट्याची विशेष मिरवणूक काढली जाते। तसेच महिनाभर महादेवाच्या विविध रूपातील आरास साकारली जाते। सोमवार आणि शनिवार हे दिवस विशेष महत्त्वाचे असून या दिवशी भजन आणि महाआरतीचा भव्य सोहळा आयोजित केला जातो। मंदिर 24 तास खुले असून श्रावण महिन्यात विशेष पूजा, अभिषेक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। अतिशय जागृत स्थान असल्याकारणाने भक्तांची इथं विशेष श्रद्धा आहे। व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि 30 दिवस 30 मंदिर या सिरीजमध्ये जॉईन व्हा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल करा।